वेलकम विद्यार्थी मित्रांनो. आपण मागील सादरीकरणामध्ये व्यापारी नियमक कायद्याची रचना या प्रकरणामधील या कोर्समधील युनिटची माहिती घेतलेली आहे. याच्यामध्ये एकंदरीत 8 युनिट आहेत हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण या 8 युनिटची माहिती घेत असतानाच पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती. पहिल्या प्रकरण भारतीय करार कायदा याची आपण ही स्लाईड बघितलेली आहे. त्यानंतर वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहे. भारतीय कराराची व्याख्या आपण बघितलेली आहे. करार ते प्रस्ताव कसा होता ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. कराराची आवश्यक 11 लक्षणे आपण बघितलेली आहेत. कराराचे प्रकार आपण बघितलेले आहेत. प्रत्यक्ष करार, अध्यायत करार, व्यर्थ करार, वर्जनीय करार, त्याचबरोबर कायदेशीर करार, आभासी करार, पूर्ण झालेला करार, भविष्यकालीन करार ही कराराची प्रकार आपण पाहिली. प्रस्ताव आपण पाहिला, प्रस्तावाची व्याख्या आपण पाहिलेली, प्रस्तावाची स्वीकृती आपण बघितलेली आहे. प्रस्तावाच्या स्वीकृतीनंतर आपण करार करण्याची पात्रता कोणकोणत्या व्यक्तीमध्ये असते ते सुद्धा आपण मागच्या पीपीटीमध्ये बघितलेलं आहे. करार करण्यास कोण अपात्र आहे ते सुद्धा आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. आणि आज आपण कराराचे प्रतिफल हा सुद्धा आपण भाग पाहिलेला आहे. त्याचबरोबर करार करत असताना जी प्रतिफल असतं त्या प्रतिफलाची वैशिष्ट्ये सुद्धा आपण मागच्या पीपीटी लेक्चरमध्ये बघितलेली आहे. तर आज आपण संमती या पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही करार करण्यासाठी कन्स्टेंट संमती ही अत्यावश्यक असते. संमतीशिवाय करार होत नाही. संमतीसुद्धा हे कराराचे एक लक्षण आहे. संमती कशाला म्हणतात तर आपण त्याची व्याख्या बघूया. भारतीय करार कायदा कलम 13 नुसार कन्स्टेंट संमती कशाला म्हणतात? ज्यावेळी 2 किंवा अधिक व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी किंवा भविष्यात एकाच अर्थाने सहमत होतात. भविष्याच्या एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या विषयाबाबत एकाच अर्थाने सहमत होतात त्यावेळी त्या गोष्टीबाबत सहमती आहे असं म्हणतात. म्हणजे प्रस्ताव आणि प्रस्तावाची स्वीकृती देणारा व्यक्ती या दोन्हीमध्ये एकाच अर्थ, एकाच साम्य होत असेल तर त्याला आपण सहमती असं म्हणतो. करार संमती संबंधी काही चुका या दोन्ही पक्षाकडून होण्याची शक्यता असते आणि त्या कोणकोणत्या प्रकारच्या संभाव्य चुका कराराची संमती देत असताना किंवा घेत असताना होतात ते आपण बघूया. सर्वसाधारणपणे कराराच्या विषयासंबंधी चुका होत असतात. म्हणजे कराराचा जो काही विषय असतो, आशय असतो, त्या विषयामध्ये चुका होण्याची शक्यता दाट असते. प्रस्ताव ठेवणाऱ्या व्यक्तीने एका अर्थाने प्रस्ताव ठेवला असतो आणि प्रस्ताव स्वीकारणारा व्यक्ती म्हणजे दुसरा पक्ष त्या प्रस्तावाचा अर्थ वेगळा काढू शकतो. चला फॉर एक्झाम्पल एक्स व्यक्ती म्हणतो चला जाऊया वाय व्यक्तीला. एक्सचं या ठिकाणी जाण्याचा उद्देश एका ठिकाणी आहे आणि वाय त्याचा अर्थ दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा लावतो. म्हणजेच या ठिकाणी चला जाऊया असा जर प्रस्ताव आपण ठेवला तर एकाच्या मनात दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि एकाच्या मनात दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं वेगवेगळा अर्थ ते लावू शकतात. म्हणजे कराराचा जो विषय असतो तो विषय संमती देताना चुकण्याची शक्यता असू शकते. त्यानंतर संमती देत असताना कोणती दुसरी चूक होऊ शकते, संभाव्य चूक, ती म्हणजे कराराच्या व्यक्तीसंबंधी चुका. आता व्यक्तीसंबंधी चुका म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची इच्छा नसताना सुद्धा आपण त्याच्याकडून कराराच्या वेळेस करून घेत असतो. सो इच्छा नसताना त्यावेळेस त्याला आपण व्यक्तीसंबंधी चुका असे म्हणू शकतो. आणि करार संमतीसंबंधीची तिसरी संभाव्य चुका आहे ते म्हणजे कराराच्या कागदपत्र संबंधीची चुका. यामध्ये एक व्यक्ती किंवा एक पक्ष खोटी किंवा चुकीची कागदपत्रे दाखवून संमती घेऊ शकतो. आपल्याला अनेक उदाहरणं असे पाहायला मिळतात की एखादं घर किंवा जमीन ऑलरेडी विकलेली असते आणि ती विकली नाही असं चुकीची दाखवून पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विकली जाते. म्हणजेच माहिती खोटी सांगून, चुकी सांगून, म्हणजे कागदपत्रे जे काही डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट चुकीचे सादर करून आपण समोरच्या व्यक्तीची सहमती घेऊ शकतो किंवा एखादी व्यक्ती घेत असतो. म्हणजे संभाव्य अशा प्रकारच्या चुका या संमतीसंबंधी होत असतात. आता ती मुक्त संमती ही काय संकल्पना आहे ते आपण बघूया. फ्री कन्स्टेंट. मुक्त संमती म्हणजे दोन्ही पक्षाने स्वइच्छेने व स्वखुशीने करारास सहमती देणे किंवा सहमती असणे होय. म्हणजेच दोन पक्ष, आपल्याला माहिती आहे की करार करण्यासाठी दोन व्यक्तीची, दोन पक्षाची आवश्यकता असते आणि या दोन्ही पक्षाने स्वइच्छेने आणि स्वखुशीने करारास
संमती जर दिली तर त्याला मुक्त संमती, फ्री कन्सेंट असं आपण म्हणतो. भारतीय करार कायदा कलम 14 नुसार या मुक्त संमतीची काय व्याख्या केली ते आपण बघूया. तर जेव्हा करारास व्यक्तीची संमती पुढील कोणत्याही एका कारणाने दिलेली नसते तेव्हा त्यास मुक्त संमती असे म्हणतात. ती कारणं कोणकोणती आहेत ती बघा. आता बलप्रयोग किंवा धाक कलम 15 आहे, अनुसूचित प्रभाव कलम 16 आहे, कपट किंवा फसवणूक कलम 17 आहे, असत्य विधान कलम 18 आहे, चूक व त्रुटी कलम 21, 21 आणि 22 आहे. म्हणजेच या पाचही प्रकारचा वापर करून जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची संमती घेतलेली असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मुक्त संमती नाही असं म्हणतो. ह्यावरील कारणाचा मग बलप्रयोग केला आणि संमती घेतली तर ती मुक्त संमती नाही, अनुचित प्रभाव करून संमती घेतली तर ती मुक्त संमती नाही, कपट फसवणूक करून संमती घेतली तर ती मुक्त संमती नाही. म्हणजेच या पाचही प्रकारचा वापर करून ज्यावेळेस संमती घेतली जाते तेव्हा ती मुक्त संमती नसते. आता आपण प्रस्ताव स्वीकृती संबंधी कायदेशीर नियम काय आहेत कलम 7 मध्ये, भारतीय करार कायद्याच्या कलम 7 मध्ये प्रस्ताव पण पाहिला आहे, प्रस्तावची व्याख्या पण पाहिली, प्रस्तावाची स्वीकृती पण आपण पाहिलेली आहे. परंतु प्रस्ताव स्वीकृती संबंधी कायदेशीर काय बाबी आहेत ते आपण आता बघूया. त्याच्यामध्ये सांगते ना आपल्या की स्वीकृती संपूर्ण प्रस्तावाला दिली पाहिजे. म्हणजे प्रस्तावामध्ये कायदेशीर बाबीचा आपण ज्यावेळेस उल्लेख करतो त्यावेळेस त्याची पहिली बाब काय, स्वीकृती देताना आपण सर्व प्रस्तावाला दिली पाहिजे. म्हणजे एखाद्या करारामध्ये जर 5 अटी आणि शर्ती असतील तर त्या 5 अटी आणि शर्तीपैकी मी 2च अटीला मान्यता देईल आणि बाकीच्या 3 अटीला मान्यता देणार नाही असं चालणार नाही. तर त्या करारामधील त्या प्रस्तावामधील संपूर्ण 5ही अटी आणि शर्तींना स्वीकृत्याने मान्यता दिली पाहिजे. म्हणजे स्वीकृती ही संपूर्ण असली पाहिजे, ती अपूर्ण अर्धवट असता कामा नये. दुसरं काय कायदेशीर नियम आहे प्रस्तावाच्या स्वीकृती संबंधी, प्रस्तावाला विनाअट स्वीकृती दिली पाहिजे. काहीतरी अट घालू नको, मी असं केलं तर तसं करेन अशा प्रकारची अट या स्वीकृतीमध्ये असली नाही पाहिजे. असं असेल तर ती प्रस्तावाची स्वीकृती आहे किंवा प्रस्ताव स्वीकृत झाला असं म्हटले जात नाही. तिसरा नियम काय सांगतो, प्रस्ताव स्वीकृती संदर्भातला ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठवला आहे तिनेच प्रस्तावास स्वीकृती दिली पाहिजे. म्हणजे एक्सने वायकडे प्रस्ताव पाठवला आहे तर त्याची स्वीकृती वायनेच दिली पाहिजे, झेड या व्यक्तीने नाही. त्याच्यानंतर आपल्याला 4 नंबरचा रूल सांगतो की प्रस्तावकर्त्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे. म्हणजे जशा पद्धतीने प्रस्तावकर्त्याने अटी आणि शर्ती दिल्या असतील त्या तशाच पद्धतीने त्याच्यात फेरफार न करता, मॉडिफिकेशन न करता त्याला स्वीकृती दिली पाहिजे. 5वा रूल्स काय सांगतो नियम, प्रस्ताव योग्य मुदतीमध्ये स्वीकृती दिली पाहिजे. म्हणजे प्रस्तावाची जी काही मुदत आहे त्या मुदतीच्या आत त्याला स्वीकृती दिली पाहिजे. एक विशिष्ट टाईम लिमिट याला आपण ठरवून दिली असेल प्रस्ताव देणाऱ्या व्यक्तीने, त्या टाईम लिमिटच्या आत स्वीकृती त्याला मिळाली पाहिजे. प्रस्ताव स्पष्ट किंवा दोन्ही स्वरूपात असू शकतो. म्हणजे प्रस्ताव हा दोन्हीत पण असू शकतो आणि स्पष्ट स्वरूपात सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर आणखीन पुढील काय तरतुदी, काय नियम आहेत प्रस्तावाच्या स्वीकृती संबंधी आपण बघूया. स्वीकृतीचे वहन म्हणजे स्वीकृती कळविणे. ज्या समजा एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीला प्रस्ताव पाठवला, वायने त्याला स्वीकृती दिली, इथपर्यंत थांबता कामा नये. तर त्या वायने त्या स्वीकृती मला मान्य आहे हे मान्यता, ॲक्सेप्टन्स प्रस्ताव
देणाऱ्या व्यक्तीला कळवला पाहिजे. म्हणजे त्याला आपण स्वीकृतीचे काय म्हणतो, संवहन असं म्हणतो. म्हणजे मला मान्य आहे हे त्यांनी ज्या व्यक्तीने प्रस्ताव पाठवला आहे त्याला सांगितलं पाहिजे. हा एक प्रस्तावाच्या स्वीकृती संबंधीचा नियम आहे. वाय आणि एक्सने स्वीकृती दिली एक्सच्या प्रस्तावाला वायने, पण ती कळवलीच नाही, तर प्रस्ताव स्वीकारला असं होत नाही, असं मानलं जात नाही. जोपर्यंत स्वीकृतीचे वहन म्हणजे स्वीकृती कळवली जात नाही तोपर्यंत प्रस्ताव स्वीकृत झाला असं समजल्या जात नाही. त्याच्यानंतरचा नियम काय सांगतो, प्रस्तावाच्या विशेष अटी प्रस्ताव ग्रहितेने पूर्ण केल्या पाहिजेत. ज्या काय अटी असतील त्या, मौन म्हणजेच प्रस्तावास स्वीकृती नाही. हा एक विशेष पॉईंट आहे की एखाद्या व्यक्तीचं मौन असेल, त्यांनी काहीच अभिप्राय देत नसेल, म्हणजे त्याचं मौन म्हणजे त्याला मान्य आहे असं आपण गृहीत धरता कामा नये. हा सुद्धा त्याच्यात नियम किंवा एक रूल्स आहे प्रस्ताव स्वीकृतीचा असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर 10वा रूल्स काय आहे, प्रस्ताव सूचित करण्यापूर्वी तो प्रस्ताव होऊ शकत नाही. 11 नंबरचा रूल्स काय आहे, प्रस्तावासंबंधी उत्तरे माहिती देणे म्हणजेच प्रस्ताव नव्हे. ज्या प्रस्ताव आपण ठेवला आणि त्याच्या फक्त आपण एखाद्या व्यक्तीला की या प्रस्तावामध्ये अशा प्रकारची माहिती आहे, ती माहिती आपण एखाद्या व्यक्तीला दिली म्हणजे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीसमोर प्रस्ताव ठेवला असं नव्हे. एकदा नाकारलेला प्रस्ताव पुन्हा स्वीकारता येत नाही. हा सुद्धा एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे की एखाद्या व्यक्तीने प्रस्ताव ठेवला आणि तो प्रस्ताव नाकारला तर तो प्रस्ताव पुन्हा स्वीकारता येत नाही. हे सगळे कायदेशीर रूल्स आहेत प्रस्ताव स्वीकृत्या संबंधीचे. प्रस्तावासंबंधीचे आता काय कायदेशीर अटी ते बघू. आपण आधीच्या 2 स्लाईडमध्ये प्रस्ताव स्वीकृतीच्या कायदेशीर अटी नियम तरतुदी पाहिल्या. आता आपण प्रस्तावाच्या काय कायदेशीर अटी आहेत ते बघूया. कायदेशीर जबाबदारी निर्माण झाली पाहिजे. प्रस्ताव ठेवणाऱ्या व्यक्तीने असा प्रस्ताव ठेवला पाहिजे किंवा असा प्रस्ताव त्यांनी समोरच्या व्यक्तीकडे दिला पाहिजे की ज्यामधून कायदेशीर जबाबदारी निर्माण झाली पाहिजे. दुसरा 8 किंवा त्याला रूल्स म्हणा किंवा तरतूद म्हणा प्रस्तावाची, ती काय आहे तर प्रस्ताव हा स्पष्ट व निश्चित असला पाहिजे. प्रस्तावातून प्रस्तावकर्त्याला काय सांगायचं आहे हे स्पष्ट स्वरूपात असलं पाहिजे. म्हणजेच प्रस्ताव हा स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाचा असला पाहिजे. प्रस्ताव विनंतीच्या स्वरूपात असावा, आज्ञेच्या स्वरूपात असं नाही. एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस प्रस्ताव ठेवतो काही करण्यासाठी त्यावेळेस आपण त्याला नेहमी विनंतीच करतो, आज्ञा करत नाही. म्हणजेच प्रस्तावाचं पण तसंच आहे, प्रस्ताव हा विनंतीच्या स्वरूपात असावा. प्रस्ताव स्पष्ट किंवा दोन्ही स्वरूपात असू शकतो, ज्याला आपण लिखित बी म्हणू शकतो. प्रस्ताव हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कळविला पाहिजे. माझ्या मनात काय आहे, मला काय इच्छित काम दुसऱ्या व्यक्तीकडून करून घ्यायचं आहे हे मी जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला सांगत नाही, कळवत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती त्याला मान्यता कशी देईल. आणि त्यामुळे प्रस्ताव हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कळविलाच पाहिजे. पुन्हा कंटिन्यू आपण बघूया प्रस्तावासंबंधीच्या आणखीन काही अटी आहेत. त्याच्यानंतर 6 नंबरची अट किंवा रूल्स आहे की आपल्या कृत्यास दुसऱ्या संमती मिळवण्याच्या हेतूने प्रस्ताव केला जातो. आपल्याला जे कृत्य करायचं आहे, आपल्याला जे करून घ्यायचं आहे त्याची दुसऱ्याला संमती मिळावी या उद्देशाने प्रस्ताव केला पाहिजे. प्रस्ताव हा विशिष्ट किंवा साधारण असू शकतो. आता विशिष्ट आणि साधारण हे म्हणजे प्रस्तावाचे प्रकार झाले 2. ज्यावेळेस विशिष्ट आणि साधारण असे 2 प्रकार आपण सांगतो, त्यामध्ये विशिष्ट व्यक्तीला जर संबोधून तो प्रस्ताव असेल तर त्याला विशिष्ट प्रस्ताव असं म्हणायचं. आणि जेव्हा आपण सर्वसाधारण व्यक्तीला प्रस्ताव देत असतो, सर्वसामान्य जनतेला, त्याला साधारण प्रस्ताव असं म्हणतात. म्हणजे व्यक्ती कोण आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर त्याला आपण म्हणायचं विशिष्ट प्रस्ताव. पण व्यक्ती कोण आहेत किंवा अनेक जर असतील
तर त्या अनेक व्यक्तीला ज्यावेळेस आपण प्रस्ताव मांडतो त्या प्रस्तावाला साधारण प्रस्ताव असं म्हणायचं. म्हणजेच प्रस्ताव हा विशिष्टसुद्धा असू शकतो आणि साधारणसुद्धा असू शकतो. म्हणजे प्रस्ताव हा विशिष्टच असला पाहिजे असं नाही. त्याच्यानंतर 8 नंबरची अट काय आहे प्रस्तावासंबंधी, तर ती अशी आहे की प्रस्तावाच्या विशेष अटी प्रस्तावासोबत कळविल्या पाहिजेत. आता काही स्पेशल टर्म्स अँड कंडिशन ज्याला आपण म्हणतो प्रस्तावाच्या जर असतील तर त्या प्रस्ताव दात्याने त्या प्रस्तावासोबतच प्रस्ताव ग्रहितेला कळविल्या पाहिजे. प्रस्ताव स्वीकारण्याच्या मुदतीत अट घालता येते. म्हणजे प्रस्ताव देणारा व्यक्ती या तारखेपर्यंत या वेळेपर्यंत प्रस्ताव स्वीकारावा असं प्रस्ताव ग्रहित्याला सांगू शकतो. त्याच्यानंतर 10 नंबरची अट आहे प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण यात फरक असतो. म्हणजे प्रस्ताव वेगळा आणि प्रस्तावाचं निमंत्रण वेगळं, हे दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यानंतर आता आपण व्यर्थ करार, जो एक कराराचा प्रकार आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सादरीकरणामध्ये सुद्धा आपण कराराचे प्रकार पाहताना तो अभ्यासलेला आहे. आता व्यर्थ करार याची व्याख्यासुद्धा आपल्याला माहिती आहे. भारतीय करार कायद्यातील तरतुदीनुसार खालील करार व्यर्थ करार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. व्यर्थ म्हणजे काय, व्हॅलिड, ज्याला आपण ज्याची पूर्तता करू शकत नाही असे करार. तर यामध्ये अपात्र व्यक्तीने केलेले करार, आता करार करण्यास कोणते व्यक्ती अपात्र आहेत हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. अशा अपात्र व्यक्तीने केलेले करार हे व्यर्थ करार ठरतात. चुकीच्या विषय वस्तू किंवा तथ्यासंबंधी केलेले ठराव, ज्या वस्तू चुकीच्या आहेत, म्हणजे प्रस्तावामधले विषय मॅटरच चुकीचा आहे, तथ्यच चुकीचे आहेत, अशा तथ्यासंबंधी केलेले ठराव हे व्यर्थ करार म्हणून ओळखले जातात. बेकायदेशीर उद्देश व प्रतिफल असलेले ठराव हे व्यर्थ करार ठरतात किंवा असतात. आणि प्रतिफलाशिवाय केलेले ठराव हे व्यर्थ करार ठरतात. जसे की देणगी, ज्या ठरावाला काही प्रतिफलच नाही, काही मोबदलाच नाही, असे ठरावसुद्धा व्यर्थ करार ठरतात. त्यानंतर विवाहाला प्रतिबंध करणारे ठराव, विवाहाला प्रतिबंध करता येत नाही भारतीय, आणि एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं की विवाह करायचा नाही, तर असं विवाहाला प्रतिबंध करणारा ठराव आपल्याला करता येत नाही. आणि असा ठराव जर केला तर तो ठराव करार होत नाही किंवा तो व्यर्थ करार ठरतो. व्यापार व व्यापारावर प्रतिबंध घालणारे ठराव, एखादा विशिष्ट व्यापार करावा, एखादा विशिष्ट व्यापार करू नये असा ठराव दोन व्यक्तीला करता येत नाही. न्यायालयीन कारवाई करणाऱ्यावर प्रतिबंध घालणारे ठराव, अनिश्चितता असलेले ठराव, ज्यामध्ये काही गोष्टी अस्पष्ट आहेत, संदिग्ध आहेत, त्याच्यातून काही आकलन होत नाही, अशा अनिश्चित स्वरूपाचे असलेले ठराव हे व्यर्थ करार म्हणून समजले जातात. पैजेचे, आपण पैज लावतो, बीट लावतो, शर्त लावतो, हे पैजेचे शर्तीचे जे ठराव असतात ते ठराव व्यर्थ करार असतात. म्हणजे पैज लावली आणि पैजेचे पैसे जर दिले नाही तर आपण त्याला व्यक्तीला आपण न्यायालयात त्याच्यावर केस करू शकत नाही, कारण पैजेचे शर्तीचे ठराव हे कायद्यानेच व्यर्थ करार घोषित केले आहेत किंवा ठरवले आहेत. अशक्य कृत्य करण्याबाबतचे ठराव, ज्या गोष्टी अशक्य आहेत अशा कृत्य करण्यासंबंधी जर दोन व्यक्ती ठराव करीत असतील तर असे ठराव हे व्यर्थ करार ठरतात. यानंतर आपण आता कराराच्या समाप्ती संबंधी विश्लेषण बघूया. करार झाल्यानंतर तो करार कोणकोणत्या मार्गाने, कोणकोणत्या पद्धतीने त्याला समाप्त करता येतं, डिस्चार्ज आपण करता येतं ते बघूया. करार समाप्तीच्या काही पद्धती आहेत भारतीय करार कायद्याच्या तरतुदीनुसार. यामध्ये
कराराची पूर्तता करून आपल्याला करार समाप्त करता येतो. दोन व्यक्तीमध्ये करार झाला असेल आणि त्या दोन्ही व्यक्तीने त्या कराराची कर्तव्ये पूर्ण केली तर तो करार पूर्ण होतो. म्हणजे अंमलबजावणी जर पूर्ण केली तर तो करार संपतो. म्हणजेच कराराची पूर्तता करून करार समाप्ती आपल्याला करता येते. त्यानंतर आपसामध्ये ठराव करून एखादा करार केला परंतु तो काही विशिष्ट कारणामुळे करता येत नसेल पूर्ण, तर दोन्ही पक्ष आपसामध्ये ठराव करून तो करार समाप्त करू शकतात. तिसरा प्रकार किंवा पद्धती म्हणा करार समाप्त करण्याची, ती म्हणजे कराराची पूर्तता करणे अशक्य झाल्यास. एखादा करार केला आहे, करार करताना तो करार करणे शक्य आहे असे वाटत होते किंवा शक्यता होती, परंतु काही विशेष जसं की आता करोना एक एक्झाम्पल आहे. करोना मग काळामध्ये बऱ्याचशा लोकांना आपापले करार करता येणे अशक्य झाले. अनेक कारण आहेत त्याला. टाळेबंदी, शासनाचे निर्णय, आयात कमी झाली, आयात नाही होत, अशा अनेक काही कारण आहेत. म्हणजे कराराची पूर्तता करणे अशक्य झाल्यास करार समाप्ती करता येते. त्यानंतर कालावधी संपल्यानंतर काही करार विशिष्ट कालावधीमध्येच पूर्ण करायचे असतात. तो कालावधी संपला की तो करार ॲटोमॅटिकली समाप्त होतो. करार भंग केल्यामुळे, करार भंग म्हणजे काय की करारातील ज्या अटी आणि शर्ती असतात त्या अटी आणि शर्ती करार करणाऱ्या पक्षाने जर पाळल्या नाही तर त्याला आपण करार भंग झाला असे म्हणतो. आणि अशा करार भंगामुळे, कराराचा भंग केल्यामुळे सुद्धा कराराची समाप्ती होते. कायद्यातील तरतुदीमुळे, कायद्यामध्ये ज्या तरतुदी सांगितल्या आहेत त्या तरतुदीचं पालन जर दोन्ही पक्षाने किंवा एका पक्षाने केलं नाही तर कराराची समाप्ती होते. तडजोड आणि संतोष म्हणजे काहीतरी ॲडजस्टमेंट करून दोन पक्ष आपल्या आपसामध्ये तडजोड करतात आणि तडजोड करून सुद्धा आपसातील करार समाप्त करतात. करार पूर्तता संधी न दिल्यामुळे, करार करण्याची संधी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिली नाही किंवा काही अडचणी निर्माण करून दिल्या जाणून बुजून, तर अशा वेळेसुद्धा कराराची समाप्ती होत असते. वचन पूर्ण न केल्यामुळे, मुळात करार हा एक प्रकारचं वचनच आहे. करारामध्ये वचनच असतं आणि ते वचन जर पूर्ण जर केलं नाही तर कराराची समाप्ती होते. आता करारभंग म्हणजे काय आणि त्याच्यावरचे काय उपाय आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूया. करारभंग म्हणजे काय की करारामध्ये वचनपूर्ती नाकारणे. म्हणजेच करारामध्ये काहीतरी आपण करत असतो किंवा करारामध्ये आपण काय सांगितलं असं की मी असं करेल, मी तसं करेल, मी ही वस्तू देईल ती, म्हणजे तो आपण प्रकारचा करार असतो. म्हणजे त्याच्यामध्ये या करारामध्ये आपण किंवा प्रस्तावदात्याला काहीतरी करण्याचं किंवा काहीतरी न करण्याचं वचन देत असतो. आणि असं वचन ज्यावेळेस तो पूर्ण करीत नाही किंवा वचनपूर्ती करण्याचे तो नाकारतो त्यावेळेस कराराचा भंग झाला असं आपण म्हणतो. किंवा एखादे असे कृत्य करतो, कोण, प्रस्ताव ग्रहिता व्यक्ती असं कृत्य करतो की ज्यामुळे त्याला वचनपूर्ती करता येत नाही, त्यावेळेससुद्धा कराराचा भंग झाला असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो की एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीला एक वस्तू विकली. एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीला वस्तू विकली आणि ती वस्तूचे पैसे त्याला द्यायचं असं ठरलेलं होतं. परंतु तिने सांगितलं की माझ्या पाकिटमध्ये पैसेच नाही आहेत. म्हणजे पाकिटमध्ये पैसे नसणे काय एक कृत्य आहे आणि ह्या कृत्यामुळे तो करार पूर्ण होऊ शकत नाही. त्याला आपण म्हणायचं मग करारभंग. करारभंगाचे प्रकार आपण आता बघूया. कोणकोणत्या कारणामुळे किंवा कसल्या प्रकारचे त्याचे कोणकोणते प्रकार आहेत करारभंगाचे. एक वास्तविक करारभंग म्हणतो आणि त्यालाच आपण प्रत्यक्ष करारभंग सुद्धा म्हणतो. ज्यावेळी म्हणजे अंमलबजावणीच्या वेळी वचनपूर्ती नाकारणे आणि कृती करणे, एखाद्याशी कृती करणे किंवा प्रत्यक्ष कराराची अंमलबजावणी करता वेळी. मी आता सांगितलं की एक्स आणि वाय व्यक्तीमध्ये करार झाला. एक्सने वायला
एखादी वस्तू विकली आणि वायाला त्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करणे म्हणजे काय, त्याची आता अंमलबजावणी करायची, आता त्याला काहीतरी करायचं, लगेच करायचं आहे. आणि अशा वेळेस त्यांनी पैसे देणार नाही असं सांगितलं, म्हणजे वचनपूर्ती त्यांनी नाकारली. किंवा माझ्या पाकिट काढा आणि पाकिटमध्ये पैसे कमी आहेत असं सांगितलं, कृत्य केलं. याला म्हणायचं वास्तविक प्रत्यक्ष करारभंग. म्हणजे करार ज्या वेळी होणार आहे प्रत्येक पूर्ण, आणि करार पूर्ण होण्याच्या वेळीच वचनपूर्ती नाकारणं किंवा काहीतरी असं कृत्य करणं ज्यामुळे त्याला वचनपूर्ती करता येत नाही, त्याला म्हणायचं वास्तविक करार भंग किंवा प्रत्यक्ष करारभंग. आणि दुसरा आहे त्याचा प्रकार करारभंगाचा अपेक्षित करारभंग, त्यालाच आपण रचनात्मक करारभंग असं सुद्धा म्हणतो. अंमलबजावणीच्या वेळी बोलण्याने किंवा वागणुकीने आपण करार करण्यास असमर्थ आहे असं दाखविणे. एखाद्या व्यक्तीने कराराची अंमलबजावणी करताना वचन तो पूर्ण करायचा नाकारत नाही, कृत्य पण करत नाही, परंतु त्याच्या बोलण्यातून किंवा त्याच्या बिहेवियरमधून, त्याच्या वागणुकीमधून तो असं दाखवून देतो की मी तो करार पूर्ण करू शकत नाही किंवा असमर्थ आहे. त्यावेळेस त्याला आपण म्हणतो अपेक्षित करारभंग किंवा रचनात्मक करारभंग. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.